तर विश्वांना हे जे पूर्ण इन्सिडेंट झालं काल गावामध्ये, हे आपल्याला रोखता आलं असतं का गावकऱ्यांना, ग्रामपंचायतीला? 100% रोखता आलं असतं. कारण आधी पण ग्रामपंचायतीमध्ये मीटिंग जेव्हा ग्रामसभा असते त्यावेळेला सांगितलं होतं गावाच्या मेन ठिकाणी एंट्रन्सला सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. कारण गावामध्ये आता हे 3 दुकाने फोडलेत, पण या दुकानासोबत कुणाचं तर जीवितहानी झालं, दरोडा घालताना कोणी एखादा माणूस बघितला, त्याच्यावर हल्ला झाला तर खूप गंभीर गोष्ट होऊ शकते. त्यासाठी जेव्हा गावाच्या एंट्रन्सला सीसीटीव्ही असेल तर गावामध्ये लगेच हालचाल काय झालंय काय नाही कळतंय. किंवा एखादा चोर चोरी करताना फर्स्ट टाइम येऊ शकत नाही, 2-3 वेळा येत असते, बघून वातावरण बघून जात असते. ते सीसीटीव्ही मध्ये त्यांनी पाहणी करताना आम्हालाच दिसतंय ना. त्याच्यात चोरी करण्याच्या आधीच हा माणूस रात्री 1-2 ला इकडून फेरी मारायला लागले तर हा कोण आहे, तर आपण चोरी होण्याच्या आधी आम्ही त्याची चौकशी करू शकतो. त्यासाठी सीसीटीव्ही बसवणं गरजेचं आहे. ग्रामपंचायतनं याच्यामध्ये मोठं निर्णय घेऊन लवकरात लवकर सीसीटीव्ही बसवावं ना, अन्यथा असंच दरोडे होत जातील आणि कुणाच्या तर जीवाला धोका होऊ शकतोय. बरोबर आहे.